लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मनमाड नगर परिषद कामगार सेनेचे धरणे आंदोलन, भोंदू पत्रकारांवर शासन कारवाईची मागणी। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात काही तोतया भोंदू पत्रकारांच्या मनमानी कारभारामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। याचा निषेधार्थ मनमाड नगर परिषद कामगार सेनेतर्फे दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी मंगळवारी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले। कामगार सेनेतील संतप्त कर्मचारी यावेळी म्हणाले की आमच्या जेवणाच्या वेळीच कार्यालयात घुसून व्हिडिओ शूटिंग करणे, महिला कर्मचाऱ्यांचे मुद्दाम व्हिडिओ काढून बदनामीस प्रवृत्त करणे, धाक-दडपण निर्माण करून आर्थिक फायद्यासाठी दहशत माजवणे हे प्रकार सुरू आहेत। हे वर्तन अमान्य असून अशा पत्रकारांवर तात्काळ आळा बसावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। कर्मचाऱ्यांनी पुढे सांगितले की मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ करण्यास परवानगी दिली असली तरी महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान राखणे आवश्यक आहे। महिला कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ मुद्दाम काढून ते सोशल मीडियावर पसरवण्याचा धोका आहे। आजच्या एआयच्या युगात या व्हिडिओंचा गैरवापर करून ब्लॅकमेल करण्याची शक्यता वाढली आहे। याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या सर्व प्रकारामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांचे कामकाज विस्कळीत झाले असून नागरिकांच्या कामकाजावर थेट परिणाम होत आहे। त्यामुळे मनमाडकरांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे। भविष्यात कर्मचारी वर्गाला तोतया पत्रकारांचा त्रास होऊ नये यासाठी शासनाने अशा भोंदू पत्रकारांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी कामगार सेनेने केली आहे। दरम्यान आंदोलनाच्या वेळी मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी याबाबत योग्य ती तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले। या आंदोलनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढे प्रशासन कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कामगार एकजुटीचा अरे हम सब भारत माता की भारत माता की वंदे वंदे। दूषित आरटीआय कार्यकर्ते यांच्या विरोधात आहे, कारण का या लोकांपासून आमच्या कर्मचाऱ्यांना जो त्रास होतो, जे फक्त आम्ही पत्रकार आहे याची जी भीती लोक या कर्मचाऱ्यांना दाखवतात व आरटीआय कार्यकर्ते हे कोणत्याही विभागात काही काम नसताना कोणत्याही समस्यावर आरटीआय टाकतात, माहितीचा अधिकार मागतात। त्या क्षेत्राशी त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो, तरी ते विनाकारण कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्रास देण्याचं काम करत असतात। या विरोधात आम्ही सर्वांनी इथे आंदोलन केलं आहे आणि याची सर्व दखल आमचे प्रशासकीय अधिकारी आणि इतर जनताही घेईल। याची सर्वांनी आम्हाला कर्मचाऱ्यांना समजून घेऊन आमच्याही काही समस्या असतात त्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि यापुढे असं कुठल्या प्रकारे त्रास देऊ नये अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि इथं थांबतो। जे वारंवार आमच्या कामामध्ये गेल्या 2 महिन्यापासून 6 महिन्यापासून हस्तक्षेप करत आहेत, त्यामुळं नगरपालिकेचे जे कामकाज आहे त्यामध्ये निश्चितचपणे अडथळे येत आहेत। आमचे जे सर्व कर्मचारी बांधव आहेत, अधिकारी आहेत, त्या विभागांना आपापल्या कामाची जबाबदारी व्यवस्थित माहीत आहे। त्या दृष्टीने आमचे सर्व कर्मचारी अधिकारी आपलं आपलं काम व्यवस्थित करतात, परंतु जे पत्रकार तडा तड तुटले नी तू ठोकताच दंड असे मनमाड नगरपालिकेतील कर्मचारी कामगार विकास सेनेच्या वतीने आज एक भव्य असं आंदोलन मनमाड शहरातल्या काही तोतया पत्रकारांविरुद्ध आज पुकारलेला आहे। हा इतिहास आहे की मनमाड शहर हे कामगार वस्तीचं शहर असून या कामगार शहराच्या वस्तीतल्या सर्व रहिवासी नागरिकांना सर्व आमचे कामगार मदत म्हणून सहकार्य करत असतात व नेहमी सहकार्य करत असतात। मग ते कोविड असू द्या, नैसर्गिक आपत्ती कुठलीही येऊ द्या, किंवा आपल्या मनमाड शहरामध्ये काही वर्षांपूर्वी पूर आला होता त्यावेळेस सुद्धा अहोरात्री आपल्या प्राणांची पर्वा न करता त्या पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी आमचे कर्मचारी तत्पर त्या ठिकाणी हजर राहतात व मनमाड शहरामध्ये
पुष्कळ असे अधिकृत पत्रकार आहेत जे आमचे पत्रकार बांधव कधी कुठल्याही सरकारी कार्यालयाला कधी त्रास न देता संगनमताने जर त्यांना एखाद्या विभागाची माहिती हवी असेल, चौकशी करायची असेल तर ते रीतसर पत्र देऊन त्या संबंधित विभागाची चौकशीची मागणी करावी किंवा तुम्हाला काही दस्तावेज पाहिजे असेल तर संबंधित विभागाकडे कार्यालयाकडे तुम्ही रीतसर पत्र देऊन तुम्ही त्यांची मागणी करा. पण तुम्ही आमचा कर्मचारी जो काम करत असताना विनाकारण त्याचा व्हिडिओ काढणे, फोटो काढणे अशी जाणीवपूर्वक घटना घडवू नये. आणि आमचा कर्मचारी जर दुपारी 2 वाजेच्या सुमारास आमचा लंच ब्रेक आहे 2 ते 2:30, पण जर आमच्या कर्मचाऱ्यांच्या समोर जर एखादा नागरिक उभा असेल किंवा नागरिकांची गर्दी उभी असेल तर आमचा कर्मचारी हा 2 वाजेला जात नाही जेवायला. जोपर्यंत ती नागरिक समाधानीकारी होत नाही तोपर्यंत तो कर्मचारी तिथं बसलेला असतो. ज्या कर्मचाऱ्यांकडे जेवणाची सुट्टी झाली असेल त्याच्या पुढे कुठलाही नागरिक उभा नाहीये तो कर्मचारी जेवणाला घरी निघून जातो किंवा टिफिन आणलेले असेल तर तो त्याचा टिफिन घेऊन त्याचा जेवण करत बसलेला असतो. पण जे कर्मचारी लेट घरी गेले याची दखल कोणी घेत नाही. कारण जर आमच्या कर्मचाऱ्यांच्या समोर नागरिक उभे असल्यावर सर्वच. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.